नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपल्या MPSC टच या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण PSI मुख्य 2021 जी 14/2022ला झाली त्यामधील आपण अंकगणित आणि बुद्धिमत्तेची सर्व उदाहरणं आपण सोडवून घेणार आहोत. ठीक आहे, पहिलं एक्झाम्पल बघा. पहिलं एक्झाम्पल दिलं आहे वैध निष्कर्ष निवडा. पहिलं जे सिलॉगिझमचं एक्झाम्पल आहे आणि दिलं आहे काही पेन्सिली बंदुका आहेत. काही पेन्सिली बंदुका आहेत म्हणजे हा जो सेट असेल तो पेन्सिलचा असेल. या बंदुका आहेत. त्यानंतर सांगितले काही बंदुका पेने आहेत. काही बंदुका पेने आहेत आणि काही पेने मारेकरी आहेत. काही पेने मारेकरी आहेत. आणि आता याच्यावरून जी विचारलेली जी विधान निष्कर्ष आहेत ते बघा. पहिलं निष्कर्ष आहे काही पेन्सिली पेने आहेत. काही पेन्सिली पेने आहेत हे विधान चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला त्यानंतर दुसरं विधान सांगता येईल काही बंदुका मारेकरी आहेत. काही बंदुका मारेकरी आहेत हेही चुकीचं आहे. तिसरं विधान दिलं की काही मारेकरी पेने आहेत. काही मारेकरी पेने आहेत हे बरोबर आहे. आणि चौथं विधान दिलं काही मारेकरी बंदुका आहेत म्हणजे जे दुसरं विधान होतं तेच उलट दिलं हेही चुकीचं आहे. म्हणजे फक्त तिसरं विधान बरोबर आहे आणि आपल्याला असा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4 फक्त C. ठीक आहे. याचं बघा दुसरं एक्झाम्पल दिले एका सांकेतिक भाषेत 725 साठी *# असं दिले. 534 साठी $, कॉपीराईट स्टार. 231 साठी T, कॉपीराईट @ आणि आपल्याला विचारले 375 साठी काय असेल. आता हे जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की याच्यात आणि याच्यात जर दोन्हीत कॉमन जर बघितलं तर स्टार आहे. म्हणजे या दोन्हीमध्ये 5 नंबर आहे. या साईडला स्टार आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा समजलं की 5 साठी जो आहे तो कोड स्टार आहे. त्यानंतर जर बघितलं तर या दोन्हीमध्ये 3 कॉमन आहे. म्हणजे या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी कॉपीराईट आहे. म्हणजेच 3 साठी जे असेल ते कॉपीराईट असेल. त्यानंतर जर बघितलं तर पहिल्यात आणि शेवटच्यात जर बघितलं तर 2 आहे कॉमन. म्हणजेच या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी @ दोन्हीत कॉमन आहे. म्हणजे 2 साठी @ आहे. आपल्याला समजले 7 साठी जे आहे ते हॅश आहे. आणि त्यानंतर जर बघितलं तर इथं 4 साठी जो नंबर आहे तो $, आहे. म्हणजे 4 साठी $, 1 साठी T. मग आपल्याला विचारले 375 साठी काय. तर आता जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की 3 साठी कॉपीराईट आहे. म्हणजे याच्यावरून तिसरा आणि चौथा ऑप्शन तर कॅन्सल होतोय. राहिलेल्या ऑप्शनमध्ये 2 जर बघितलं तर सेम म्हणजे 3 साठी इथं जर आपण काही गोष्टी बघितल्या तर लक्षात येईल 5 स्टार्टला आहे तर याचा जो कोड आहे स्टार तो शेवटी आहे. म्हणजे 3 जर स्टार्टला असेल तर याचा कोड जो असेल C तो शेवटी असेल. त्यानंतर 7चा कोड हॅश तो मध्ये असेल आणि 5 जो शेवटी आहे तो स्टार्टला येतोय. म्हणजे 5चा कोड या ठिकाणी स्टार असेल. आणि अशा पद्धतीने जर बघितलं तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. तिसरं एक्झाम्पल दिलं एका शाळेतील 2003 ते 2008 या 6 वर्षाच्या कालावधीत उत्तीर्णांची टक्केवारी 45, 56, 42, 61, 55 आणि 52 आहेत. तर 2003 ते 2000 या काळात परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 2 3 4 2 3 आहे. असे असल्यास 6 वर्षाची उत्तीर्णांची टक्केवारी काढा. आता पहिली गोष्ट आपल्याला गुणोत्तर जे दिले ते आपण प्रमाणात जर करायचं म्हटलं तर शेकडेवात असं करता येईल. म्हणजे पहिलं 2 3 दिले म्हणजे 2 म्हणजेच 200, 300, त्यानंतर 400, त्यानंतर 300, 200 आणि नंतर 300. आता याच्यामध्ये पहिल्यांदा जर बघितलं तर या 200मध्ये 45% विद्यार्थी पास आहेत. 100मध्ये 45 म्हणजे 200मध्ये किती तर 2 × 45 आपल्याला सांगता येईल 90 विद्यार्थी पास असतील. त्यानंतर 56 विद्यार्थी 100%मध्ये तर 300मध्ये 3 × 56 168 होईल. त्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं तर 400 पैकी विचारले तर 100 पैकी 42 दिले तर 400 पैकी 168. त्यानंतर 300 पैकी म्हणजे 100 पैकी 61 तर 300 पैकी 3 × 61 जर केलं तर या ठिकाणी 3 × 3 6 × 18. नेक्स्ट स्टेपला पुढं जर आपण चेक केलं तर 55, 100 पैकी 55 तर 200 पैकी जर बघितलं तर 110. नेक्स्ट स्टेपला आपल्याला 52 दिले म्हणजेच 300 पैकी जर घेतलं तर 3 × 52. जर याचं आपण बेरीज केली तर ती बेरीज येईल गुणाकार येईल 156. आणि या सगळ्याची बेरीज 8 आणि 8 16, 16 आणि 3 19, 19 आणि 6 25, 25ला 5 7 4 2. त्यानंतर
7 8 8 आणि 8 16 16 आणि 6 22 22 आणि 6 28 28 आणि 9 37 37ला 3 म्हणजेच 875 बेरीज झाली. तर आपल्याला सांगता येईल 875 हे कितीपैकी, तर या साईडची जर टक्केवारी एकूण मोजले तर हे येतील 1700. 875 1700 पैकी तर टक्क्यात विचारले, म्हणजे या दोनला हे 2 शून्य कॅन्सल होतील. 17 एके 17 17 चोक 68, त्यानंतर 17 पाचे 85, शिल्लक राहील 2 होईल 25, परत 17 एके 17, परत शिल्लक म्हणजेच 51.47 येते. तर नियर अबाउट आपण उत्तर जे घेणार ते 51.5%. एक ही मेथड आहे. याला जर दुसरी ऑर मेथड करायची असेल तर आपल्याला हेच पटपट असं करता येईल. म्हणजे आपल्याला बघा टक्केवारी गुणोत्तर देताना दिले 45 56 42 61 55 आणि 52. याला गुणुले यांचं जे गुणोत्तर आहेत 2 3 4, त्यानंतर 3 2 आणि 3 यांचा जर गुणाकार केला तर हे गुणाकार असे येतील पडदेशी 90 168, त्यानंतर 168 183 110 156 आणि या सगळ्यांची बेरीज केली तर ही बेरीज 875 भागिले गुणोत्तराची बेरीज जर केली तर 17 आणि याचं जर उत्तर घेतलं तर 51.47 म्हणजेच नियर अबाउट जे असेल ते 51.5 असेल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 1 51.5. चौथा प्रश्न बघा. 8 भाग रसायन ए आणि 3 भाग पाणी यांचे मिश्रण केले. जर त्यात 26 लिटर पाणी घातले तर मिश्रणातील रसायन ए हे त्यातील पाण्याच्या निम्मे होते. आता बघा आपल्याला इथं सांगितलं की रसायन जे आहे ते 8 प्रमाणात आणि मिश्रण जे आहे ते 3 प्रमाणात, म्हणजे 8x 3x. मी इथं असं करतो की रसायन जे आहे ते आणि इथं पाणी, रसायन 8x, मिश्रण जे आहे ते 3x. याच्यामध्ये आपण 26 लिटर पाणी टाकणार आहे आणि त्यावेळी काय होणार आहे तर मिश्रण रसायन आणि पाण्याचं गुणोत्तर काय तर निम्म, म्हणजे पाण्याच्या निम्म म्हणजेच 1/2. नेक्स्ट स्टेपला हेच जर सॉल्व्ह केलं तर 8 2 16x, या साईडला 3x अधिक 26, हे 3x जर या साईडला आलं तर 16x वजा 3x बरोबर 26, तर 13x बरोबर 26, तर x बरोबर 26 भागिले 13 म्हणजेच x बरोबर 2. त्यानंतर मग आपल्याला सांगता येईल रसायन विचारले. रसायन आहे 8x म्हणजेच 8 गुणुले 2 म्हणजे 16 लिटर असेल. हे एक झालं. किंवा ऑप्शनवरून जर बघणार असाल तर आपल्याला सांगता येईल की रसायनाचं भाग आहेत 8 आणि त्याच्यामध्ये परत काही ॲड केलेलं नाही, ना पाणी वगैरे काही नाही, आहे तसंच आहे. तर ऑप्शन जे आहेत आपल्याकडे 16 12 14 18 यातल्या एकालाच फक्त 8 भाग जातोय, तो म्हणजे पहिला ऑप्शन 16, म्हणून तेच उत्तर 16 असेल. TU ही चुलत भावंडे आहेत. कोणतीही 2 भावंडे सारख्या वयाचे नाहीत, मात्र सर्वांची जन्मतिथी सारखीच आहे. सर्वात धाकटा भाऊ हा 17 वर्षाचा असून, म्हणजे जो सर्वात लहान आहे तो 17 वर्षाचा आहे आणि सर्वात मोठा जो आहे टी तो 22 वर्षाचा आहे. म्हणजे आपल्याला सांगता येईल एक 17चा असेल, एक 18 19 20 21 22, 22चा कोण आहे तर टी आहे. पुढं दिलं आहे यू हा क्यू आणि एचच्या मध्ये आहे. यू जो आहे तो क्यू आणि एचच्या मध्ये आहे. पी हा क्यूपेक्षा मोठा आहे, आर हा एसपेक्षा मोठा आहे. जर क्यूचे वय 17, आता बघा क्यूचं वय 17 दिले आणि आपल्याला यू सांगितलं आहे क्यूच्या आणि एचच्या मध्ये आहे. क्यू जर सगळ्यात लहान असेल तर यू इथं असेल आणि एस इथं असेल. आणि मग आपल्याला विचारले यस आणि आर यांच्या वयाची गुणोत्तरे. आता यस जर बघितलं तर यसचं किती येतंय, म्हणजे 18 तर येणार नाही, 18पेक्षा जास्त येईल, 19 20 काही येईल, म्हणजे 19 येते. आणि असा एकच आपल्याकडे ऑप्शन आहे 19 असणारा यसचं वय, तो म्हणजे तर 19 असणारा एक ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 3. म्हणून आपलं उत्तर येईल 19 आणि 21 ही उत्तरं असतील. सौरभकडे त्रिकोणी व चौकोनी अशा 2 आकाराचे 25 कागद आहेत. त्याच्या कोणाची संख्या 88 आहे. तर त्यापैकी त्रिकोणी कागद किती आणि त्रिकोणांच्या कोणांची संख्या किती. आता जर पहिलं बघितलं तर आपल्या लक्षात येईल त्रिकोणी आणि चौकोनी सांगितलेत कागद. त्रिकोणी कागद x माना, चौकोनी कागद y माना, दोन्ही मिळून किती आहेत तर 25 आहेत. नेक्स्ट स्टेपला जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की त्रिकोणाला 3 कोण त्यानुसार किती तर 3x, चौकोनाला 4 कोण त्यानुसार किती तर 4y आणि एकूण कोण किती झाले तर 88. आता आपल्याला कॅन्सल करायचं आहे तर या समीकरणाला आपण 4ने गुणून घेऊ, म्हणजे ज्या ठिकाणी असं करता येईल 4x गुणुले 4y गुणुले 4 गुणुले 25 म्हणजे 100. या ठिकाणी यांची जर वजाबाकी केली
तर 4x मधून 3x गेले x, या अधिक 4y मधून वजा 4y कॅन्सल, 100मधून 88 गेले म्हणजेच 12, म्हणजेच त्रिकोणी पुट्टे 12 असतील आणि 12 असणारा एकच ऑप्शन आहे आपल्याकडं, ऑप्शन नंबर 3. त्यामुळे उत्तर येईल 12, 36. पुढचा प्रश्न दिला आहे बुद्धिमत्तेचा. आपापसात सर्वात उत्तम निवडण्यासाठी भावंडाच्या 2 जोड्या आहेत. याच्यामध्ये एक आहे साहिल आणि दुसरी साहिल आणि त्याची बहीण नुरी. दुसरी जोडी जे दिले नानसी आणि तिचा भाऊ पन्नू. नानसी आणि तिचा भाऊ पन्नू. आता याच्यानंतर जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की फक्त पहिल्या सामन्यातील 2 खेळाडू भावंडी होती पहिल्याच सामन्यात, परत भावंडे नाहीत. पहिल्या सामन्यात हारलेला खेळाडू पुढच्या सामन्यासाठी बाद आहे, म्हणजे यातला एकच जिंकणार आहे आणि तो पुढे जाणार आहे. त्यानंतर जिंकलेला खेळाडू नंतरचा सामना खेळला व त्याचप्रमाणे 3 सामने झाले. नुरी व तिचा भाऊ यांनी दुसऱ्या भावंडाच्या पेक्षा जास्त सामने जिंकले. नुरी जी आहे तिनं त्या दुसऱ्या भावंडापेक्षा जास्त सामने जिंकलेले आहेत असं दिले आपल्याला. तर मुलांनी 1 सामना जिंकला तर मुलींनी 2 सामने जिंकले. आता बघा, नुरीनं आणि त्याच्या भावंडानं जास्त सामने जिंकलेत, म्हणजे जर समजा या दोघात एक पहिला सामना झाला, याच्यामध्ये नुरी जिंकली असं जर दिलं, का तर मुलींनी 2 सामने जिंकले. त्याच्यानंतर मग दुसरा सामना समजा नुरीचा आणि नान्सीचा झाला, नुरी आणि नान्सी झाला, याच्यात पण जर नुरी जिंकली तर नुरीचा आणि तिसरा सामना असेल तो पन्नूचा असेल आणि याच्यामध्ये पन्नू जिंकला असेल. एक ही शक्यता आहे. किंवा दुसरी शक्यता जर बघितली तर आपल्याला अशी सांगता येईल, पहिला सामना साहिल आणि नुरीच्यात जर झाला, याच्यामध्ये समजा नुरी जिंकली, दुसरा सामना नुरीच्यात आणि पन्नूच्यात जर झाला, समजा याच्यामध्ये पन्नू जिंकला, तर तिसरा सामना पन्नू आणि नान्सी यात होऊ शकत नाही, कारण काही भावंडे आहेत, त्यामुळे हे शक्य नाही. म्हणजे जरी समजा इथं दुसरा सामना नुरीचा आणि नान्सीचा झाला आणि याच्यामध्ये जरी नान्सी जिंकली तरीसुद्धा नान्सीचा आणि पन्नूचा तिसरा सामना होऊ शकत नाही. म्हणजे एक आहे पन्नू जिंकू शकतो. आणि दुसरी गोष्ट जर बघितली तर पहिल्या भावंडांनी जास्त सामने जिंकलेत, हो 2 जिंकलेत, एक ही शक्यता आहे. दुसरी शक्यता जर बघितली तर आपल्याला सांगता येईल, नान्सी आणि पन्नू यांच्यात जर पहिला सामना झाला, समजा नान्सीनं जिंकला, तर दुसरा सामना नान्सी आणि पन्नूत जर झाला, नान्सी आणि नुरीत झाला, तर या ठिकाणी सुद्धा नान्सी जिंकली असेल, तर तिसरा सामना नान्सी आणि साहिल यांच्यात झाला असेल. मग याच्यानुसार जर बघितलं तर समजा तिसरा सामना साहिल जिंकला तर या 2 सामने नान्सीने जिंकले, परंतु काय सांगितलंय तर पहिली जोडी जी आहे भावंडाची ती जास्त सामने जिंकणार आहे. त्यामुळे याचं जे उत्तर असेल ते पन्नू पाहिजे, पण असं आपल्याकडे ऑप्शन नाही. याच्यात उत्तर क्रमांक 4, उत्तर शोधण्यासाठी अधिक माहितीची गरज आहे. कारण काय, ही पुढील आलेख एका विक्रेय वस्तूच्या मासिक किमती दाखवतो. त्याच्यामध्ये दिले दाखवलेल्या माहितीचा उपयोग करून पर्यायातील चुकीचा पर्याय निवडा. आता पहिला पर्याय जर बघितला तर आपल्याला दिले ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दरम्यान विक्रेय वस्तूच्या किमतीत सर्वात जास्त बदल झाला. आता हे बरोबर आहे, सर्वात जास्त बदल तिथंच ग्राफमध्ये दिसतोय. दुसरं विधान दिले जानेवारी व फेब्रुवारी दरम्यान विक्रीय वस्तूच्या किमती स्थिर आहेत. जर तुम्ही ग्राफ बघितला तर तुमच्या लक्षात येईल की विक्रीय किमती स्थिर आहेत, हेही बरोबर आहे. तिसरा ऑप्शन बघितला तर फेब्रुवारी नंतर विक्रीय वस्तूच्या किमती 40 रुपयापेक्षा कमी होतील अशी अटकळ बांधता येते. आता फेब्रुवारी नंतरचं दिलेलं पण नाही आणि आपण अटकळ बांधू शकत नाही, हे विधान चुकीचं आहे. तरी आपण चौथं विधान बघू. सप्टेंबर महिन्यात वस्तूच्या किमती 30 ते 40 रुपया कुठेतरी राहिल्या होत्या. तर बघा, सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या दरम्यान 30 ते 40च्या मध्येच ग्राफ आहे, म्हणजे हेही बरोबर आहे. म्हणून उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3. अमेय मंदिरापासून 8 किलोमीटर चालत गेला. समजा अमेय जो आहे तो इथं मंदिर आहे, इथून 8 किलोमीटर तो चालत गेला. ठीक आहे. त्यानंतर सांगितलं की तो डावीकडे वळला. आता इथं जर बघितलं तर हे लेफ्ट राईट आपल्याला घेता येईल. या साईडला डावीकडे वळला, वळून तो किती चालत गेला तर आपल्याला दिलंय की 3 किलोमीटर तो डावीकडे चालत गेला, म्हणजे इकडं 3 किलोमीटर चालत गेला. आता इथं लेफ्ट राईट आपल्याला लिहिता येईल. त्याच्यानंतर इकडं तो परत डावीकडे 12 किलोमीटर चालत गेला, म्हणजे या साईडला. आणि मग साधारण 12 किलोमीटर जर इथं जर आला असेल तर आपल्याला सांगता येईल की हे अंतर जर 8 असेल तर इथून इथंपर्यंतचं अंतरसुद्धा हे 8च असणार आहे. आणि हे जर 8 असेल, हे 3 असेल तर हे सुद्धा 3च असणार आहे.
मग आपल्याला विचारलं ते हे अंतर तिरकस, म्हणजे आपल्याला सांगता येईल इथून इथंपर्यंत 12 आहे, त्यातलं हे 8 म्हणजे हे 4 असेल, आणि मग पायथागोरस प्रमेयानुसार हे अंतर येईल 5 किलोमीटर. त्यामुळे याचं जे उत्तर असेल ते ऑप्शन नंबर 4 5 किलोमीटर असेल. पुढचं एक्झाम्पल लिहिले, पी ही एनची पत्नी असून यस, आता पी ही एनची पत्नी आहे म्हणजे पी पत्नी आहे एनची, त्यानंतर एन पती आहे, ते पुढं आपल्याला सांगितले. यस ही पीची ननंद आहे, ननंद म्हणजेच नवऱ्याची बायको, तर याची बहीण यस आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याला सांगता येईल आर हा पीचा मुलगा आहे, आर जो आहे तो पीचा मुलगा आहे. त्यानंतर पुढं दिलंय टी हा यनचा मुलगा आहे, टी हा यनचा मुलगा आहे, याचा अर्थ ही दोन्ही भावंडे असतील. आणि आपल्याला विचारलंय तर यसचे टीशी नाते काय, यस जे आहे ही टीचं नातं काय, तर आता ही यन जो आहे तो याचा वडील आहे आणि याची बहीण आहे, म्हणजेच आपल्याला सांगता येईल टीची आत्या यस असेल, त्यामुळे उत्तर येईल आत्या हा असणारा ऑप्शन, ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघा, हे पुढचे जे 2-3 प्रश्न आहेत हे रिझनिंगमधले आहेत, निष्कर्षावर आहेत, हे आपण अंदाजित उत्तरे देतोय, कारण का आयोग याचा कुठलाही निष्कर्ष स्वतः वेगळाच काढतो. त्यामुळे आपण याचं जर बघितलं तर आता पहिला प्रश्न दिलाय, पश्चिम युरोपातील समाज विरोधातील चळवळ आता जोर पकडत आहे, आता याला आता व्यापक मान्यता मिळाली आहे. व्यापक स्थलांतराच्या परिणामी विविधता आणि बहुसांस्कृतिकतेला मुक्तद्वार देणारे समाज अल्पसंख्याक समूहांना भोगावा लागणारा भेदभाव कमी व्हायला हातभार लावत आहे. दुर्दैवाने वंशभेद अजूनही अस्तित्वात आहे. वांशिक भेदभाव असंतोष निर्माण करतो, म्हणजे आता हे दुसरं विधान इथून दिले, वांशिक भेदभाव असंतोष निर्माण करतो आणि समाजव्यवस्थेच्या नाजूक अशी विनीची मोडतोड करतो व त्यामुळे देशाचा लवचिक अस्थिर होण्याची शक्यता आहे. आपल्याला विचारलंय उचित करणारे विधान निवडा. पहिलं विधान दिले, 2 विधानात कोणताही परस्पर संबंध नाही, हे चुकीचं आहे, कारण का दोन्ही विधानात संबंध आहे. दुसरं विधान दिले, दुसऱ्या विधानातील परिणाम टाळण्यासाठी पहिल्या विधानातील कृती केली जात आहे. आता वांशिक भेदभावापासून दुसरं विधान चालू होते, तर हे मात्र विधान उत्तर आपलं बरोबर आहे. दुसऱ्या विधानातील परिणाम टाळण्यासाठी पहिल्या विधानातील कृती येते, त्यामुळे उत्तर येईल ऑप्शन नंबर 2. पुढचा क्वेश्चन दिलाय, बराच महाग असला तरी मोबाईल ही चैनीची वस्तू नाही, कारण एखादी व्यक्ती मोबाईलच्या माध्यमातून खूप गोष्टी शिकू शकते. वरील विधानातून खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढता येऊ शकतो. पहिलं विधान दिलंय, सर्व महाग वस्तू चैनीच्या समजल्या जातात, विधान चुकीचं आहे, सर्व म्हणलंय. दुसरे विधान दिले, शिकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व चैनीच्या वस्तू नसतात. हे तर आपण थोडंसं थांबू, पुढचं विधान बघू. दिले, शिकण्यासाठी मोबाईल आवश्यक आहे, हेही विधान चुकीचं आहे, आवश्यक आहे. आणि चौथं विधान दिले, मोबाईल ही चैनीची वस्तू नाही. आता हा ऑप्शन काही जणांच्या मनात येत असेल, परंतु वर जर विधानात बघितलं तर मोबाईल ही चैनीची वस्तू नाही असं स्पष्ट दिलेलं आहे. मग निष्कर्ष कसा काढणार तुम्ही, दिलेलं विधानच निष्कर्ष कसा असेल. त्यामुळे कदाचित याचं जे उत्तर असेल ते माझ्या मतानुसार ऑप्शन नंबर 2 असेल. आयोग काय देते आपण याची वाट बघू. त्यातला लास्ट क्वेश्चन जो आहे तो आपल्याला दिला आहे मोबाईल संदर्भात. चलबाश म्हणजेच मोबाईल स्तंभाच्या जवळ राहणारे लोक या स्तंभातून होणारी प्रारणे स्वतःच्या आरोग्याची हानी पोचवतील या विवेचनेत असतात. चलभाष यंत्रे स्वतःच करत असलेला प्रारण उत्सर्ग धोक्याची पातळी असतो आणि एका अहवालाने मुलांना गरज नसताना त्यावरून बोलण्यापासून परावृत्त केले पाहिजे अशी शिफारस केली आहे. स्तंभातून होणारा प्रारणाचा उत्सर्ग चलभाषाच्या यंत्राच्या तुलनेत कमी असतो. या बाबतीत यंत्रावरच्या बोलण्याचे काही सेकंद हे या संदर्भात 24 तासाच्या स्तंभ संपर्का इतके असतात. या दोन्ही स्रोताकडून होणारी प्रारणे आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वानुसार धोक्याच्या मानलेल्या गेलेल्या पातळीच्या खाली असतात, पण ही मार्गदर्शक तत्वे जोखमीची पातळीची अचूकतेने प्रतिबिंबित करतात याची खात्री आत्तापर्यंत तरी कोणीही दिलेली नाही. मग आता आपल्याला विचारले, वरील परिच्छेदात काढता येईल असे सर्वात उचित अनुमान ठरेल असा विधान निवडा. पहिले विधान दिले, चलभाष यंत्रे वापरणारे लोक स्वतःच्या आरोग्याला जोखमीत टाकतात. हे विधान असं कुठं दिलेलं नाही की मोबाईल वापरणारे लोक स्वतःच्या आरोग्याला जोखमीत टाकतात वगैरे. दुसरे विधान दिले, जर चलभाष यंत्राचा व्यापक उपयोग आरोग्याला हानिकारक असेल तर स्तंभातून होणारे प्रारण धोकादायक असणे शक्य नाही. आता हानिकारक आहे आणि स्तंभातून होणारे धोकादायक नाही वगैरे याचाही म्हणजे डायरेक्टली संबंध असा येत नाही, त्यामुळं हेही विधान होणार नाही. तिसरं ऑप्शन बघा, आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे कमी पातळीच्या प्रारणापासून आरोग्याला असलेल्या धोक्याला कमी लेखतात.
कमी लेखतात वगैरे असंही काही नाही. आम्ही चौथा ऑप्शन जर बघितला तर चलभाष स्तंभाच्या जवळ राहिल्यामुळे आरोग्याला असलेला धोका चलभाष यंत्राच्या वापरापासून असलेल्या धोक्याच्या तुलनेत कमी आहे. म्हणजे आता इथं सांगितलं की जो टावरचा धोका आहे तो मोबाईलच्या धोक्यापेक्षा कमी आहे हे दिलं आहे, हे वर उल्लेखित आहे. त्यामुळे याचं उत्तर जे असेल ते ऑप्शन नंबर 4 आहे. शेवटच्या जी 3 प्रश्नाचे उत्तर आहेत ही अपेक्षित उत्तरं आहेत. आयोग या निष्कर्षाचा कुठलाही त्यांच्या मनाचा निष्कर्ष देत असतं. त्यामुळं आयोगाचे उत्तर येण्याची आपण वाट पाहू. धन्यवाद.